दरम्यान मवियाच्या उमेदवार शोभा बच्छावांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। उद्धव ठाकरेंची धुळ्यात 4 वाजता जाहीर सभा होते। सभास्थळाची ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पाहणी करण्यात आली। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मैदानात उतरली आहे। आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा धुळ्यात होणार आहे। आपण सभास्थळी आहोत। या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 15,000 खुर्च्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांची शिवसेना शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करणार आहे। शिवसैनिक मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आपल्या सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक दात्रक आहेत। त्यांनी सभास्थळाची पाहणी केलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। साहेब, कशा प्रकारे तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे? उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली। नाही, मैदानात आता नाही उतरली, आम्ही सुरुवातीपासूनच आहोत। महाविकास आघाडी आणि देश पातळीवर इंडिया आघाडी या आघाडीच्या अधिकृत आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव, माजी राज्यमंत्री, यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे वंदनीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभेकरता येत आहेत। तर आम्ही ही सगळी व्यवस्था पाहण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। कालपासून आम्ही धुळे शहरामध्ये, धुळे ग्रामीण भागामध्ये फिरतोय। लोकांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला जाणवतोय। प्रत्येक ठिकाणी गेलं की साहेब किती वाजता येणार आहेत, साहेब आम्ही सभेला किती वाजता यायचं, म्हणजे स्वतःहून इतका असा प्रचंड प्रतिसाद हा मिळतोय की याच्यावरून आम्हाला कळतंय की त्याच्यावरून या लोकसभेच्या निवडणुकीचा मतदारसंघातील निकाल आजच जाहीर होतोय की महाविकास आघाडी या ठिकाणी निश्चित विजयी होणार। काँग्रेसच्या उमेदवारासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी सभा घेत आहेत। शिवसैनिकांमध्ये कसा उत्साह आहे आणि याचा कितपत फायदा होईल असं वाटतंय? महाराष्ट्रभर सगळीकडे उद्धव साहेब सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकरता, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा असेल, आणि त्याचबरोबर आमच्या स्वतःच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांकरता सगळीकडे उद्धव साहेब फिरतायत। त्यामुळं आणि आमचा हा पक्ष जो आहे विशेषतः हा कार्यकर्त्यांचा नाही, हा पक्ष सैनिकांचा आहे आणि सैनिक हा आदेशावर चालतो। एकदा मातोश्रीवरून आमच्या गडावरून आदेश निघाला पक्षप्रमुखाचा, तो शिरोधार्य, आणि म्हणून आमचा शिवसैनिक हा पहिल्या दिवसापासून या प्रचारामध्ये सहभागी आहे। नक्कीच या ठिकाणी सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। 4 वाजेला उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी होणार आहे। त्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। कॅमेरामन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे, पुढे।